ठराव हा करण्यात आलेला आहे की ज्या आमच्या गावामध्ये आमच्या परंपरा, आमच्या रूढी, आमच्या परंपरा पाळणार नाहीत, जे जातीय निर्माण करीत असतील, जाती जातीमध्ये वीज पेरवण्याचं काम ते या ठिकाणी करीत असतील, अशांना आम्ही या यात्रेमध्ये बंदी घातलेली आहे। बाहेर गावावरून येणारे जे काही व्यापारी या ठिकाणी येतात, पशु हत्या करतात, मांसाहार करतात, मांसाची विक्री या ठिकाणी करतात, 2 नंबरचे कामं त्यांचे या ठिकाणी चालतात, चक्री आसन, सोरट आसन, लुटमार या ठिकाणी करतात, अशा धर्मांधांना आम्ही या ठिकाणी बंदी घातलेली आहे। ग्रामसभा लावली होती, पण ग्रामसभेमध्ये फक्त विषय हा होता आणि तिथं ग्रामसेवक भाऊसाहेबनी सांगितलं का रूढी परंपरा पाळण्याबाबत हा विषय होता फक्त, बाकी त्याच्यामध्ये काय विषय नाही आहे। परंतु मला काय म्हणायचं, संविधानाने ज्याला त्याला जो तो अधिकार दिलेला आहे, जो तो ज्यास त्याच्या पद्धतीने हा विषय रूढी परंपराचा जो आहे हा फक्त मढीपुरता मर्यादित आहे। मढीमधले जे समस्त ग्रामस्थ आहे, मग तो कोणत्या जातीचा असू द्या, हे जे आहे आसपासचे गावातले बी लोक पाळतात। हे देवाचं जे तेल आहे आमच्या गणितनाथाचं, हे आसपासचे गावातले पाळतात, परंतु जे लोक बाहेर गावातून यात्रेसाठी येतात त्यांचा आमच्या ह्या पारंपरिक याच्यामध्ये काही घेणदेण नाही। कारण भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे, जो तो ज्यास त्याच्या पद्धतीने वैयक्तिकशा लावू शकतो काट, काय ते त्यांचा विषय राहिला। फक्त हा विषय गावाचा आहे, गावाच्या सहमताने ह्या जे रूढी परंपरा आहेत ह्या पाळल्या जातात। कारण आम्ही आता सगळे माझं 40 वय आहे इथं मढीमध्ये, आतापर्यंत सगळं रूढी आम्ही पाळतो, सगळे जाती धर्माचे पाळते, तर याच्यामध्ये बंधन कोणत्याही पद्धतीचं नाही आहे। हे फक्त ग्रामस्थाच्या वतीने आम्ही जी ग्रामसभा लावली होती, ग्रामसभा झाली, याच्यामध्ये ग्रामस्थाचा जो मुद्दा होता, बाहेरचे जे यात्रेला येणार आहेत त्यांचं मढी गावामध्ये स्वागत आहे। मढीची यात्रा ही पहिल्यापेक्षा जास्त भरल, कारण याच्यामध्ये सर्व सदस्य ग्रामपंचायतचे ग्रामस्थ हे सगळे दुकानदाराला सहकार्य करणार आहेत। दुकानदाराला कुठल्याही पद्धतीने बंदी नाही आहे। फक्त विषय काय झाला का जे लोक बाहेरून येऊन 2 नंबर धंदे करतात, हे धंद्याला तर आमचा सगळ्या गावकऱ्याचा विरोधच आहे, कारण 2 नंबर धंदा हा कुठल्याही पद्धतीचा मढी गावामध्ये झाला नाही पाहिजे। खास सभा आयोजित केली होती। आजच्या सभेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ एकजीवाने एकत्र आले। आजची सभा सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुखरूप पार पडली, येथे कुठलाही चुकीचा विषय झाला नाही। सर्व ग्रामस्थ आजच्या सभेमध्ये समाधानी होऊन घरी परतले। त्या विषय होता की रूढी परंपरांचे पालन करण्याबाबत, तेवढा एकच विषय सभेमध्ये होता, दुसरा कुठलाही विषय सभेमध्ये नव्हता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।